नमस्कार. अंजलीच्या हट्टापायी राकेशला नाईलाजास्तव अंजलीला त्या लहानशा खोलीत राहायला न्यावं लागतं. अंजलीने आता ती खोली स्वतःच्या पद्धतीने साफसूफ केलेली असते. राकेश कोपऱ्यात उभा राहून स्वतःशी बोलत असतो, या लंगडीला पण ना नको ते सुचतं. मस्त ऐशोआरामात राहत होती. मलाही कसलंही टेन्शन नव्हतं, पण या लंगडीचं आता फुकटचं टेन्शन मला घ्यावं लागणार आहे. कसं पोसू मी हिला? हिच्या भावाकडनं पैसे काढणं पण तितकं शक्य नाहीये, कारण तो तर सध्या मला फाट्यावरच मारत आहे. आणि अशातच आता अंजलीचं लक्ष राकेशकडे जातं. अंजली म्हणत असते, काय हो, कसला विचार करताय? या इकडे. राकेश आता चालत चालत अंजलीकडे आलेला असतो आणि म्हणत असतो, राणी सरकार, मला माझी नाही तर तुमची काळजी वाटते. अंजली म्हणत असते, अहो आता हे काय बोलताय तुम्ही? त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, हो ना, ऐशोआरामात राहिलेली तू आज चक्क माझ्या झोपडीत राहणार आहेस. त्यावर अंजली म्हणत असते, खरं तर एक गोष्ट सांगू का तुम्हाला? तुमच्याबरोबर राहायचं असेल ना तर मी कुठेही राहायला तयार आहे, मग ती मोठं महाल असो किंवा झोपडी. त्यावर मात्र राकेशने अंजलीला मिठी मारत जवळ केलेलं असतं आणि म्हणत असतो, खरंच राणी सरकार, माझं अहोभाग्य, मला तुम्ही पत्नी म्हणून लाभलात. त्यावर लगेचच आता अंजलीलाही खूप बरं वाटत असतं, पण तिला हे माहीतच नसतं की हा राकेश तिचा फक्त आणि फक्त वापर करून घेतोय. आणि अशातच आता अंजली म्हणत असते, चला, खूप काम पेंडिंग आहे, आता जेवणही बनवायचं आहे. त्यावर राकेश म्हणत असतो, काय मग आज संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवणार? त्यावर अंजली म्हणत असते, तुमच्याच आवडीचं काहीतरी बनवणार आहे मी. हे वाक्य ऐकल्यावर राकेश एक स्मित हास्य करतो आणि लगेचच आता अंजलीला म्हणत असतो, राणी सरकार, मी काय म्हणतो, जरा जाऊन येऊ का? एक महत्त्वाचं काम आहे. त्यावर अंजली म्हणत असते, अहो विचारताय काय? तुमचं काम आहे तर तुम्हाला जावंच लागेल ना, जा, पण लवकर या. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, हो, आलोच. आणि अशातच राकेश घरातून बाहेर पडत असतो. त्याच वेळेला अंजली संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत असते. इकडे आपण पाहतोय अंजलीच्या मोबाईलवर ईश्वरीचा फोन आलेला असतो. अंजलीने आधी फोन उचललेला नसतो, मग पुन्हा आल्यावर ईश्वरीचा फोन अंजली उचलते. अंजली म्हणत असते, बोल ईश्वरी. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई, मला तुम्हाला पर्सनली भेटायचं आहे. त्यावर अंजली म्हणत असते, नको ईश्वरी, आता मला कोणताही संबंध तुम्हा लोकांशी ठेवायचा नाहीये. आणि हे बघ ईश्वरी, मला तुला नाराज करायचं नाहीये, पण प्लीज काही दिवस तरी तुम्ही लोक आमच्यापासून लांब राहा. त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते, ताई, फक्त एकच मिनटं, मी काय सांगते ते ऐकून तर घ्या. त्यावर ईश्वरीचं बोलणं अंजली ऐकू लागते. ईश्वरी म्हणत असते, ताई, मला माहिती आहे तुमचा तुमच्या नवऱ्यावर खूप विश्वास आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, खरंच जर या उलट काही असेल तर, तो तुमचा विश्वासघात करत असेल तर, त्यामुळे फक्त मी काय सांगते ते ऐका. हे बघा. आणि अशातच आता ईश्वरीने सांकेतिक भाषेमध्ये अंजलीला जे काही सांगायला सुरुवात केलेली असते ते पाहून मात्र आता अंजलीचा विश्वासही डगमगायला लागतो. आणि अंजली म्हणत असते, ईश्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, जर उद्या मला असं कळलं की माझ्या नवऱ्याबद्दल तू काही चुकीचं सांगितलं होतंस, तर मात्र माझ्यापेक्षा वाईट बाई कोणीच नसेल. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई, मी तुमच्याशी कधीच चुकीचं आणि खोटं बोलू शकत नाही. त्यावर मात्र आता अंजली स्वतःशी बोलत असते, हे मात्र ईश्वरीचं खरं आहे. ईश्वरी मला कधी दुखावणार नाही आणि माझ्याशी कधी चुकीचं बोलणार नाही. मग ईश्वरी जे काही म्हणते ते जर योग्य ठरलं तर, हा राकेश माझा वापर करत असेल तर. आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते, ताई, प्लीज आता राकेशना काही कळू देऊ नका. जे काही मी तुम्हाला सांगितलंय ना त्याचा तुम्ही अनुभव घ्या, आणि येत्या 2 दिवसामध्ये मी तुमच्यासमोर असा पुरावा आणून ठेवते ना की ज्यानंतर तुमचा विश्वास अजिबात डगमगणार नाही, तर तुमची खात्री होईल की खरंच मी जे काही सांगते ते अगदी सत्य आहे. त्यावर मात्र आता ईश्वरीला अंजली म्हणत असते, ठीक आहे, 2 दिवसानंतर बघू. आणि लगेचच आता अंजलीने फोन कट केलेला असतो.
इकडे आपण पाहतोय ईश्वरी फोन ठेवत असताना तिथे अर्णव आलेला असतो. अर्णव म्हणत असतो, काय ग मी सिंदूर, कोणाशी बोलत होतीस? त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताईंशी. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, काय ग ताई कशी आहे? त्यावर ईश्वरी म्हणत असते, काळजी करू नका अर्णव सर, ताई एकदम ठीक आहेत. त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, मग तुझं नेमकं तिच्याशी बोलणं कशाबद्दल झालं? मग ईश्वरीने सगळं काही अप टू डेट सांगितल्यावर अर्णव म्हणत असतो, ईश्वरी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, तुम्हाला काय वाटलं मी हातावर हात ठेवून गप्प बसले का? मी या माणसाला सहजासहजी शांतीने जगू देणार नाहीये. याची मस्ती लवकरात लवकर उतरवणार आहे मी. त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरी मी करणार. त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, काय वेगळा विचार करू नकोस, मीही तुझ्या बरोबर आहे. आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीने अर्णवला काहीतरी सांगितलेलं असतं. ते ऐकून अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तू जे काही बोलतेस त्यात जर तथ्य असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला शब्द देतो, या माणसाला उभा जाऊन फोडीन मी. त्यावर ईश्वरी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात घ्या, मी जे काही बोलते ना ते अगदी सत्य सांगते. अहो, या नालायकाने शलाकाजींना मारून ज्या ठिकाणी टाकलं ना त्या ठिकाणी या माणसाने एक मोठी चूक केली. त्यावर अर्णव म्हणत असतो, चूक? त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो, शलाकाजींचा मोबाईल या माणसाकडेच आहे आणि तो आता आपल्या या घरात असणार याची मला खात्री वाटते. त्यावर अर्णव म्हणत असतो, कसं शक्य आहे? हा एवढा डोकेबाज आहे ना, असला पुरावा या घरात ठेवणारच नाही. त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर, असा विचार तुम्ही करताय, असा विचार नक्कीच त्या माणसाने केलाच असेल ना, आणि म्हणूनच त्याने या घरामध्ये तो मोबाईल ठेवला असल्याची मला 100% खात्री आहे. त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, जर असं असेल ना तर आपल्याला आत्ताच्या आत्ता तो शलाकाजींचा मोबाईल शोधला पाहिजे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्या मोबाईलमध्ये शलाकाजींचा तो ऑडिओ असेल ना तर या नालायकाला फाशीच्या शिक्षेपर्यंत आपल्याला सहज नेता येईल. त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर, आहे, 100% आहे. त्यामुळेच तर त्या मोबाईलची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न हा नालायक करत होता. आणि अशातच आपण पाहतोय अर्णवने थेट आता ईश्वरीच्या मदतीने घरातील कानानकोपरा शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो. बराच वेळ शोधाशोध सुरू असते पण तो मोबाईल काही केल्यास सापडत नसतो. आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मी म्हटलं होतं ना, तो नालायक एवढा चतुर आहे की तो शलाकाजींचा मोबाईल या घरात ठेवणारच नाही, त्याने त्या मोबाईलची विल्हेवाट लावली असेल. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, अहो शोधा अजून, आपण संपूर्ण घर शोधलेलं नाहीये. आणि अशातच आता अर्णव शोधू लागतो. इकडे आपण पाहतोय हा राकेश कोणाला तरी भेटायला एका चौकात आलेला असतो आणि त्या चौकामध्ये थेट आता ईश्वरीच्या आईने राकेशला पाहिलेलं असतं. आणि ईश्वरीची आई स्वतःशी बोलत असते, हा नालायक राकेश या चौकात काय करत आहे? आणि अशातच आता चौकात आलेल्या एका व्यक्तीशी तो बोलताना सुप्रियाला दिसलेला असतो. आणि अशातच आता सुप्रियाने दोघांचा थेट मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवलेला असतो जेणेकरून काहीतरी पुरावा असावा. आणि अशातच आपण पाहतोय राकेश त्या व्यक्तीला पैसे देत असतो. हे सगळं आता त्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असतं. आणि अशातच आता थेट राकेश तिथून निघून गेलेला असतो आणि मग सुप्रिया ही तिथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय राकेश हा अंजलीला म्हणत असतो, राणी सरकार, माझं एक महत्त्वाचं काम आहे, त्या कामासाठी मला आता लगेचच बाहेर जावं लागणार आहे, तू स्वतःची काळजी घे. त्यावर अंजली म्हणत असते, मी माझी याची काळजी घेईन, तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि मग राकेश हो बोलतो आणि घरातून बाहेर पडतो. थोड्या वेळानंतर अंजलीच्या दारावर टकटक झालेली असते. अंजलीला वाटत असतं बहुतेक राकेश पुन्हा आले असतील. अंजली दार उघडते त्याच वेळेला एक अज्ञात इसम डायरेक्ट घरात शिरतो आणि अंजलीला मारहाण करत असतो. आणि त्याच दरम्यान थेट अंजलीने आरडाओरड केल्यामुळे तो तिथून पळत जातो. आणि अचानकपणे ही बातमी व्हायरल होते. आणि अशातच आता अर्णव ईश्वरी त्या ठिकाणी पोहोचतात आणि लगेचच आता अर्णवने थेट पोलीस कंप्लेंट केलेली असते. पण काही केल्या पोलिसांना तो व्यक्ती सापडत नसतो.
आणि अशातच आता राकेशवर थेट अर्णव चिडतो आणि म्हणत असतो, माझ्या बहिणीची काळजी घेता येत नसेल तर माझ्याकडे पाठवा तिला. अशातच आपण पाहतोय शेवटी ईश्वरीच्या आईपर्यंत हे प्रकरण गेलेलं असतं. ईश्वरीच्या आईला थोडी शंका आलेली असते आणि लगेचच आता ईश्वरीच्या आईने तो व्हिडिओ जो बनवलेला असतो तो ईश्वरीला पाठवलेला असतो आणि ईश्वरीने तो व्हिडिओ अर्णवला दाखवलेला असतो. अर्णव लगेचच आता राकेशची कॉलर धरतो आणि विचारू लागतो, कोण आहे हा व्यक्ती, कोण आहे ज्याला तू पैसे देतोयस? त्यावर राकेश म्हणत असतो, अरे आहे माझा मित्र आणि या गोष्टीचा माझ्या या घरातल्या गोष्टी संबंध काय? त्यावर अर्णवने तो मोबाईल थेट बहिणीसमोर धरलेला असतो आणि लगेचच आता अंजली त्या व्हिडिओमधील त्या माणसाला ओळखते आणि म्हणत असते, चिंटू, याच नालायकाने माझ्यावर हल्ला केला होता. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवने आता राकेशची कॉलर धरत त्याला घसपटत या भिंतीवरून त्या भिंतीवर आपटायला सुरुवात केलेली असते. राकेश म्हणत असतो, जास्त माजलायस का? मला माझ्याच घरातून मारतोयस तू? माझं डोकं फिरलं ना तर घरात आत नेऊन बाथरूम मध्ये बांधून मारीन तुला. त्यावर अर्णव म्हणत असतो, अरे स्वतःचं थोबाड पाहिलंस का? आधी बाथरूम मध्ये न्यायची गोष्ट करतोस काय? आणि लगेचच अर्णवने आता अंजलीने सांगितल्यामुळे खूपच जोरजोरात राकेशला उभा आडवा तुडवायला सुरुवात केलेली असते. राकेश म्हणत असतो, हे. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, शाळा आहे का? ए म्हटल्यावर बी म्हणू मी. आणि लगेचच आता राकेशच्या घशात, राकेशच्या छातीवर अर्णवने जे रपाटे द्यायला सुरुवात केलेली असते ते पाहिल्यावर मात्र आता पोलिसही म्हणत असतात, अर्णव सर थांबा, काय चालवलंय तुम्ही? कायदा अशा प्रकारे हातात नाही घेऊ शकत तुम्ही. त्यावर अर्णव म्हणत असतो, कायद्याची गोष्टी मला सांगू नका. एका साध्याशा चोराला तुम्हाला पकडता येत नाही. माझ्या सासूने जर काल हा व्हिडिओ बनवला नसता तर या नालायकाला शोधणं तुम्हाला फार कठीण गेलं असतं. आता तरी या नालायकाला शोधा. त्यावर मात्र पोलीस म्हणत असतात, हो लवकरात लवकर याला शोधून काढतो. आणि अशातच आता पोलिसांनी राकेशची गचांडी धरलेली असते आणि त्याच्या गळ्याभोवती गन ठेवत विचारलेलं असतं, कोण आहे माणूस हा, कुठे राहतो? त्यावर राकेशने सगळं काही सांगितलेलं असतं. आणि अशातच आता त्या माणसाला पोलिसांनी आपली एक तुकडी पाठवत गचांडी धरत खेचत फरफटत अंजली समोर आणलेलं असतं आणि अंजलीने त्या व्यक्तीला ओळखलेलं असतं. अंजली म्हणत असते, चिंटू हाच तो नालायक. आणि मग पोलिसांचीही चिंता न करता राकेश समोरच अर्णवने त्या माणसाला तुडवलेली असते. त्याच्या छातीचं हाड मोडलेलं असतं. पोलीस म्हणत असतात, अर्णव, अशा प्रकारे मारहाण केल्या प्रकारे आम्ही तुम्हाला अटक करू शकतो. त्यावर अर्णव म्हणत असतो, ज्यावेळी तुमची खरंच गरज असते त्यावेळेला तुम्ही ऍक्टिव्ह असता का? नाही ना? मग आता फक्त याचं हाड मोडलंय, जीवे मारलं नाही मी याला, टाकायला आत. आणि लगेचच आता पोलिसांनी त्या व्यक्तीला आत टाकलेलं असतं. अशातच आता राकेश तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो, पण लगेचच ईश्वरीने दांडक्याने राकेशच्या ढोपऱ्यावर फटका मारत राकेशला आडवं पाडलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, कसं काय वाटलं तुला की तू पळशील इथून? स्वतःच्या बापाचं समजतोस काय राज्य? त्यावर मात्र ईश्वरीला ढकलून परत एकदा पळण्याचा प्रयत्न करणारे राकेशला आता मागचा पुढचा विचार न करता पोलिसांनी दंडुक्याने फटकावायला सुरुवात केलेली असते. राकेश स्वतःच्या बचावासाठी अंजलीला आवाज देत असतो, राणी सरकार, राणी सरकार, मला सोडवा, माझा जीव घेतील हे पोलीस. त्यावर मात्र अंजली म्हणत असते, मी जेव्हा घरात एकटे होते तुम्ही तुमच्याच माणसाला पाठवली माझ्यावर हल्ला करायला, त्यावेळी तुम्हाला काहीच वाटलं नाही? बायको होते ना मी तुमची. त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो, राणी सरकार, हे सगळं षड्यंत्र आहे, मी काही केलेलं नाहीये, तो माणूस नक्कीच या अर्णवचा असणार आहे. त्यावर मात्र आता त्या माणसाला राकेशने इशाऱ्याने म्हटलेलं असतं की अर्णवचं नाव घे. त्यावर मात्र तो अर्णवचं नाव घेणारच. त्यावेळेला थेट आता अर्णवने जोराचा एक पंच त्याच्या थोबाडात मारलेला असतो आणि मग शेवटी त्याने राकेशचं नाव घेतलेलं असतं की हो, याच राकेशने मला पैसे देऊ केले होते स्वतःच्या बायकोवर हल्ला करण्यासाठी. हे वाक्य ऐकल्यावर अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. अंजली म्हणत असते, राकेश, खरंच तुमच्याकडनं अशा प्रकारच्या गोष्टीची अपेक्षा नव्हती मला. त्यावर राकेश हात जोडून म्हणत असतो, राणी सरकार, माफ करा मला, स्वतःच्या बाळाचा विचार करा. त्यावर राणी सरकार म्हणजे अंजली म्हणत असते, ते बाळ फक्त माझं आहे,
तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही. जन्मल्यानंतर त्याचा बाप कोण होता हे देखील मला त्याला सांगूसं वाटत नाही. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, हे राणी सरकार, एक गोष्ट लक्षात ठेव, ते माझं बाळ आहे. माझ्या बाळाला जर माझं नाव लावणार नसशील ना तर लक्षात ठेव, सुखाने जगू देणार नाही मी. त्यावर अर्णव म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, पुढची 2 मिनिटं जरी तुम्ही इथे थांबलात ना, आयचान सांगतो, तुम्हा सगळ्यांना भारी पडेल अशा प्रकारची फायटिंग करून याचा भुगा करून टाकीन मी. त्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेबांनी कॉन्स्टेबलला आदेश दिलेले असतात, आत्ताच्या आत्ता राकेशची गचांडी बांधा आणि त्याला चालत नाही तर फरफटत खेचत न्या आणि व्हॅनमध्ये टाका. कॉन्स्टेबलने त्याच पद्धतीने राकेशची आता तिथून वरात काढलेली असते. राकेश जाता जाताही अर्णवला धमकी देण्याचा धाडस करत असतो. तो म्हणत असतो, उभा आडवा करून जर नाही तोडवलं ना तर नावाचा राकेश नाही मी. त्यावर मात्र अंजलीला काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता अंजली म्हणत असते, ईश्वरी, खरंच आज जे काही घडलं त्याच्यामध्ये तुझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. नाहीतर खरंच पोलिसांना या माणसाला शोधायला आणखी काही दिवस लागले असते आणि मी माझ्या नवऱ्यावर असाच विश्वास ठेवला असता. तू मला याआधीही किती वेळा सांगितलंस की ताई, या नालायकावर विश्वास ठेवू नको, पण मी तुझं ऐकलं नाही. आज मला खूप पश्चाताप होतोय की मी खरंच या नालायकावर कसा काय विश्वास ठेवला. अगं पण ईश्वरी, कधी मला वाटलंच नाही की माझाच नवरा माझ्या विरोधात कधी वागेल. त्यावर मात्र ईश्वरीला काय बोलावं सुचत नसतं आणि ईश्वरी म्हणत असते, ताई, आता तरी घरी चला, नका काळजी करू तुम्ही. तुमचा लहान भाऊ तुमची आतुरतेने वाट पाहतोय, ज्याला तुम्ही प्रेमाने चिंटू असं म्हणता. त्यावर लगेचच आता अंजली पुढे येते आणि म्हणत असते, चिंटू, चिंटू, माफ कर मला. खरंच मला तुझं प्रेम नाही कळलं, पण खरंच तुझ्या बायकोने आज मला योग्य मार्ग दाखवला आहे, त्यासाठी मी तिचे आभार मानणार आहे. त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, ताई, तुला कोणाचेही आभार मानायची गरज नाही आणि माफी मागायची तर अजिबात नाही. त्यावर मात्र आता अर्णवचा मोठेपणा, ईश्वरीचा साधेपणा पाहून अर्णवच्या बहिणीला खूपच बरं वाटतं आणि ती लगेचच आता ईश्वरीचे आणि ईश्वरीच्या आईचे आभार मानते. ती म्हणते, खरंच काकूंनी परवा जर तो व्हिडिओ शूट केला नसता तर खरं काय खोटं काय मला कळायला उशीर झाला असता. काकू, तुमचे आभार मानते मी. खरंच तुम्ही लाखात एक आहात. आणि अशातच आता तिने सुप्रियाला मिठी मारलेली असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आजच्या भागाबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.